रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्व? आज आपण बनवतोय कांद्याच्या पातीची तिखट भाकरी। तर तिखट भाकरीसाठी आपण इथं कांद्याची पात एकदम बारीक चिरून घेतलेली आहे। कांद्याच्या पातीपासून आज आपण बनवणार आहोत तिखट भाकरी। तुम्ही पराठा म्हटलं तरी चालेल। तर इथं कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे। त्याला असे कांदे असलेले अशी बारीक बारीक कांदे ते सुद्धा कट करून घेतलेले मी त्याच्यामध्ये। त्याचबरोबर इथं आपल्याला कोथिंबीर सुद्धा घ्यायची बारीक चिरून, एकदम बारीक चिरून घ्यायची। कांद्याची पात आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली। बाजरीचं पीठ घ्यायचं त्याच्याबरोबर इथं लागणारे बेसन पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि त्याचबरोबर इथं लगेचच आपल्याला मिरची काढून घ्यायची। मिरचीमध्ये घ्यायची हिरवी मिरची, लसूण, ओवा, जिरे, हिंग, हळद आणि मीठ। तर हे मिक्सरला आपण बारीक दळून घ्यायचं। खूप बारीक पण नाही, आबडधोबड असलं तरी चालतं। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कोथिंबीर आणि कांद्याची पात धुवून घेऊया आणि मिरची बारीक करून घेऊया। इथे मी पुरणाची चाळण घेतलेली, याच्यामध्येच आपल्याला धुवून घ्यायचं आहे। दोन्ही एकत्र धुतलं तरी काही हरकत नाही। मोठ्या पाण्यामध्ये आपण धुणार आहोत, त्याच्यामुळे एकत्रच धुवायचं आहे। आणि तुमच्याकडे छोटं पाणी असेल म्हणजे नळाखाली धुवायचं असेल ते एक एक करून धुवून घ्यायचं। तर मी हे आता टाकीवर डायरेक्ट मोठ्या पाण्यामध्ये धुवून घेते। इथे आपण कांद्याची पात आणि कोथिंबीर धुवून आणलेली आहे बाहेर। इथे मिरची बारीक करून घेतलेली आहे। इथे आपण मिरची इथे घालून घेतली। लागत पीठ घालून घ्यायचे। बाजरीचं पीठ, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ। आता एकदा पीठ एकत्र करून घेऊ, परत जर लागलं तर आपण परत थोडे पीठ घ्यायचे आहेत। इथे थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे। इथे पिठाचा गोळा छान असा तयार झालेला आहे। आपल्याला जसं बाजरीचं भाकरी करायची असते त्याच्यासाठी पीठ मळतो आपण, असं आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचे। बाजरीच्या भाकरीसाठी लागतं असं। खूप घट्ट पण नको आणि खूप पातळही नको। इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे। थोडंसं तेल लावून घेऊया। इथे छान असं पीठ मळून झालेलं आहे आपल्याला। तर आपण लगेचच भाकरी करायला घेणार आहोत, काही थांबणार वगैरे काही नाही। इथे आपण सगळे पीठ एकत्र करून घेतले होते, त्याच्यानंतर परत आपल्याला पिठाची गरज पडलेली नाही, काही नाही। आता हे उरलेले पीठ आपण ठेवून देऊया। आपण एक पळपट घेतलेला आहे, पाणी घेतलेलं आहे थोडंसं आणि एक रुमाल घ्यायचा आहे असा कॉटनचा, छान असा वल्ला करून घ्यायचा। त्याच्यावरती वरतून पण पाणी असं भरपूर पाणी घालायचं। एक पिठाचा गोळा घ्यायचा छोटासा, जसे आपण जेवढी भाकरीला पीठ घेतो गोळा, चपातीला उंडा वगैरे असं एवढे घ्यायचं। छान असं थापून घ्यायचं। थापता वेळेस पाण्याचा हात घ्यायचा, छान असं थापून घ्यायचं। एक साईडला मी तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे। आपली तिकडे भाकर होती तोपर्यंत तिकडे तवा पण तापून जातो। याला तुम्ही पराठा म्हटलं तरी चालेल। जेवढी पातळ होईल तेवढी पातळ करून घ्यायची भाकरी। तवा छान गरम झालेला आहे, भाकरी घालून घेऊ त्याच्यावरती। तवा छान गरम झालेला आहे, तेल लावून घेऊया। एक कांदा घ्यायचा छोटा, त्याला काडके खोसून घ्यायची सोलून छान असं। तेल लावायला छान होतं। भाकरी तयार आहे, टाकून घ्यायची। गॅस कमी करून उलटण्याने थोडंसं टकटक करून घ्यायचं। तेल घालून घ्यायचं पुन्हा। भाकरी छान अशी एक साईड झालेली आहे, उलटून बघूया। बघा किती छान अशी मस्तपैकी भाजलेली आहे। परत आपण तेल सोडून घ्यायचं त्याच्यावरती। इथे आपली भाकर तयार आहे। तर बघा दोन्ही साईड सुद्धा छान अशी भाजलेली आहे। काढून घेऊया। ही भाकरी तुम्ही टमाटे सॉस सोबत जरी खाली तरी खूप छान लागते, तशीच खायला सुद्धा खूप छान लागते। खूप चविष्ट लागते, चव तर खूपच असते तिला भाकरीला।
कारण की याच्यामध्ये सगळं आपण पिठं घातलेले असते, त्याच्यामुळे त्या पिठांना खूप छान अशी चव येते आणि कांद्याची पात आणि कोथिंबीरमुळे खूपच चव वाढते त्याच्यावाली. तर ही भाकरी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर सगळ्या भाकरी आता आपण अशाच बनवून घेऊया, काढून घेऊया. ही भाकरीची रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. इथं आपल्याला पूर्णपणे भाकरी तयार आहे बघा. किती छान अशी मस्तपैकी पातळ आणि छान अशी कडक झालेले आहेत मस्त. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. आणि खूप चविष्ट आणि खूप खमंग अशा भाकरी लागतात. तर नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.